अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अमोल त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत फोनवर बोलत असतो आणि त्यांना विचारत असतो की उद्या तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आसगावला येणार का, आणि त्यावर ते दोघेही आनंदाने हो म्हणतात. मात्र अमोलचं बोलणं सुरू असतानाच मोना त्या ठिकाणी येते आणि त्यामुळे अमोल फोन ठेवून देतो. तर मोना त्याला विचारत असते की काय हो छोटे सरकार, तुम्हाला आसगावला नक्की कशासाठी जायचं आहे. आणि त्यावर अमोल पटकन त्याच्या आईबाबांबद्दल काही बोलणार इतक्यात त्याच्या लक्षात येतं की मोमाला काही सांगायचं नाही आहे. आणि मग तो तिला सांगतो की अगं आसगाव माझं गाव आहे ना, मला माझं गाव बघायचं आहे. माझं गाव बघून मला छान वाटेल आणि माझ्या आईबाबांचं लग्नसुद्धा तिथेच झालं होतं ना. आणि मग तो मुद्दाम तिला विचारतो की तुलासुद्धा यायचं का आमच्यासोबत. ती म्हणते की नाही नाही, माझी स्किन खराब होईल. आणि ते ऐकून अमोल हसतच स्वतःशी म्हणतो की तसंही तुला कोण नेणार होतं. त्यामुळे मोना विचारते की काय म्हणालात तुम्ही. मात्र अमोल तिला काही सांगत नाही आणि त्यामुळे ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे अर्जुन सगळ्यांना सांगतो की आपण 10 मिनिटांचा लंच ब्रेक घेऊ आणि मग त्यानंतर मीटिंगला सुरुवात करू. आणि मग त्यानंतर चिंचोके लगेच आर्याला विचारतात की मॅडम तुमचा टिफिन कुठे आहे. त्यावरती सांगते की बाहेर ठेवला आहे. त्यामुळे चिंचोके लगेच टिफिन आणण्यासाठी जातो. तर अर्जुन गायतोंडेंना म्हणत असतो की तुम्हीसुद्धा इथेच लंच करून घ्या. मात्र गायतोंडे म्हणतात की नाही, मॅडमने डबा आणला आहे आणि त्यांचा सध्या एक महत्त्वाचा कॉल सुरू आहे, त्यानंतर आम्ही जेवण करू. त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि मग गायतोंडे तेथून निघून जातात. तर चिंचोके लगेच टिफिन घेऊन येतो आणि त्यात असलेली फेरणी बघून तर तो खूप खुश होतो आणि लगेच वाटीमध्ये फेरणीसुद्धा काढतो. फेरणी खाऊन तर तो खूपच खुश होतो आणि पटकन अर्जुनला बोलून जातो की ही फेरणी खाऊन जुने दिवस आठवले. पण तितक्यात आर्या त्याच्याकडे रागात बघते, त्यामुळे तो गप्प बसतो. आणि मग त्यानंतर अर्जुनसुद्धा ती फेरणी खातो. त्याला तर फेरणी खूप आवडते. त्याचा विश्वासच बसत नाही की ही फेरणी आर्याने केली आहे. आणि फेरणी खाता खाता त्याचं लक्ष अपर्णाकडे जातं आणि मग ते दोघेजण थोडा वेळ एकमेकांकडे बघतच राहतात. मात्र मग पटकन नजर दुसरीकडे वळवतात. अर्जुनला तर सगळे जुने दिवस आठवू लागतात आणि तितक्यात गायतोंडे त्या ठिकाणी येतात आणि ते चिंचोक्यांना म्हणतात की तुम्ही चुकीचा टिफिन आणलाय, हा आमच्या मॅडमचा टिफिन आहे. आणि ते ऐकून आर्याला तर धक्काच बसतो. ती रागातच चिंचोक्यांना विचारते की बघू मला टिफिन. त्यामुळे तो टिफिन दाखवतो. तर आर्या म्हणते की चिंचोके तुम्हाला एवढंही कळत नाही का. ती खूपच चिडलेली असते. तर अर्जुनही नाईलाजाने फेरणीची वाटी खाली ठेवून देतो. तितक्यात अप्पी त्या ठिकाणी येते. ती म्हणते की काही हरकत नाही, तुम्ही खा माझा टिफिन. मात्र आर्या रागातच म्हणते की त्याची काही गरज नाही, आमच्याकडे आमचा टिफिन आहे. त्यामुळे मग गायतोंडे अपर्णाचा टिफिन घेतात आणि तेथून निघून जातात. तर आर्या खूपच चिडलेली असते आणि ती रागातच अर्जुनकडे बघत असते, कारण अर्जुनचं लक्ष अपर्णाकडेच असतं. दुसरीकडे अपर्णा आणि गायतोंडे जेवण करत असतात. अपर्णाच्या हातची फेरणी खाऊन गायतोंडेसुद्धा खूप खुश होतात. तर अपर्णा त्यांना विचारत असते की अर्जुनने खरंच माझ्या हातची फेरणी खाल्ली का, त्याला ती आवडली असेल का. आणि त्यावर गायतोंडे सांगतात की हो मॅडम, ती फेरणी खाऊन अर्जुन सरांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. बरं झालं ना आपण टिफिन घेऊन आलो ते. आणि त्यावर अप्पी सुद्धा हो म्हणते. तर दुसरीकडे अर्जुन, चिंचोके आणि आर्या जेवण करत असतात. आर्या अर्जुनला विचारत असते की कशी झाली आहे फेरणी. त्यावर अर्जुन म्हणतो छान आहे. पण आर्या लगेच चिडून म्हणते की फक्त छान आहे का, मगाशी तर तू खूप कौतुक करत होता. काही म्हण, पहिलं ते पहिलंच असतं. आणि ती रागातच तेथून निघून जाते. तर चिंचोके अर्जुनची माफी मागत म्हणत असतो की हे सगळं माझ्या चुकीमुळे घडतंय. पण अर्जुन म्हणतो की यात तुमची काही चुकी नाही. आणि मग तो नकळतपणे बोलून जातो की काही म्हण चिंचोके, पण अप्पीच्या हातची चव काही बदलली नाही. आणि त्यावर चिंचोके म्हणतो की साहेब हे फक्त आर्या मॅडम समोर बोलू नका. आणि त्यावर अर्जुन हसतच हो म्हणतो. तर दुसरीकडे ती आर्या खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की ही अप्पी सतत माझ्या आणि अर्जुनच्या मध्ये येते आणि त्या चिंचोक्यांना सुद्धा आज माझ्याऐवजी तिचाच डबा आणायचा होता का. पण आता मी या अप्पीला सोडणार नाही, तिला सुद्धा कळेलच की आर्या कोण आहे ते. त्यानंतर रात्री बापू राणीला घेऊन घरी येतात. तर अप्पी त्यांना विचारत असते की एवढ्या उशिरा तुम्ही कुठे गेला होता. त्यावर बापू सांगतात की अगं राणीमध्ये तेल टाकायचं होतं, कारण उद्या आसगावला जायचं आहे ना. त्यावर अप्पी विचारते की तुम्ही राणीसोबत आसगावला जाणार आहात का. त्यावर बापू सांगतात हो. आणि ते ऐकून मग अप्पीसुद्धा खुश होते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण आसगावबद्दलच बोलत राहतात. अप्पी म्हणत असते की आसगावामध्ये खूप गोड आठवणी आहेत, पण शेवट मात्र थोडा कडूच झाला.
तर बापू म्हणतात काही हरकत नाही, मात्र आता मला खूप आनंद होतोय कारण आज गावात तुझ्यावर जे संस्कार घडले तेच आता अमोलवर सुद्धा घडणार आहेत. आणि त्यावर अप्पी म्हणते की नक्की बापू, माझी खात्री आहे की अमोल परत येताना नक्की काहीतरी चांगली गोष्ट शिकून येईल. मात्र मग त्यानंतर ती बापूंना सांगते की अमोलला जुन्या घरी जाऊ देऊ नका, कारण तिथे सुजय भाऊजी असतील आणि मला असं वाटतं की ते त्याच्यासमोर येता कामा नये. आणि त्यावर बापू म्हणतात की तू काळजी करू नको, मी असेल त्याच्यासोबत, तू निर्धास्त राहा. आणि त्यावर अप्पी हो म्हणते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आर्या आणि तिची आई अर्जुनच्या घरी आलेले असतात. आर्यानेच नाश्ता बनवलेला असतो, तर तिची आई म्हणते की अति गोडसुद्धा योग्य नाही. आणि तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो. त्याला घाईतच ड्युटीवर जायचे असते, त्यामुळे तो नाश्ता न करताच निघून जातो. तर आर्याची आई आर्याला विचारत असते की तू त्याच्यासोबत का नाही गेली. त्यावर आर्या सांगते की तो वेगळ्या केसवर काम करतोय आणि मी इतर केस बघते. आणि मग तिला समजतं की अर्जुन अपर्णाला जी धमकी आली होती त्यावर काम करतोय. आर्या मात्र त्या केसवर नाही आहे आणि त्याच गोष्टीमुळे ती खूप चिडते. ती या सगळ्या गोष्टींचा कदमांना स्वप्नीलला जाब विचारते. ते तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात की अर्जुन फक्त त्याचं काम करतोय. पण आर्याची आई काही ऐकूनच घेत नाही. ती म्हणते की जर तुम्हाला लग्न करायचं नसेल तर तसं स्पष्ट सांगा, कारण तुमचा मुलगा रोज त्याच्या पहिल्या बायकोला भेटतो आणि या सगळ्याने आमची किती नाचक्की होती आहे माहिती आहे का तुम्हाला. आधीच आमचे नातेवाईक म्हणतात की एका डिवोर्सी मुलासोबत का लग्न ठरवलं आहे. आणि तिचं ते सगळं बोलणं ऐकून कदमांना खूप वाईट वाटतं. ते तिला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण आर्याची आई काही ऐकूनच घेत नाही आणि ती आर्याला घेऊन तेथून निघून जाते. दुसरीकडे अमोल आणि त्याचे मित्रमैत्रिणी आसगावला जाण्यासाठी तयार झालेले असतात. आणि मग त्यानंतर अप्पी त्यांना समजावते की बापूंना त्रास देऊ नका, सगळं काही व्यवस्थितपणे बघा आणि संध्याकाळी घरी या. त्यावर ते हो म्हणतात. आणि मग त्यानंतर बापू अप्पीला सांगतात की तू काळजी करू नको, मी ठेवेल त्यांच्यावर लक्ष. आणि मग ते चौघेजण आसगावला जाण्यासाठी निघतात. दिप्यासुद्धा त्याच्या कामासाठी जातो. तर मोना मुद्दाम अप्पीला म्हणत असते की समजा अमोल तुमच्या जुन्या घरी गेला तर, आणि त्याला तिथे तुम्ही आणि अर्जुन दादा का वेगळे झालात हे समजलं तर. मात्र त्यावर अप्पी म्हणते की असं काही होणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत बापू अमोलला घेऊन आसगावामध्ये पोहोचतात. आसगाव बघून अमोल तर खूपच खुश होतो आणि मग तो मनाशी म्हणतो की आता इथेच माझे मा आणि बाबा पुन्हा एकदा एकत्र येणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.